हॅलो स्टुडंट्स, ज्ञानप्रभा या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण युनिट टेस्ट नंबर 1 जी बऱ्याच विद्यार्थ्यांची आता चालू होणार आहे किंवा कोणाची झालेली देखील असेल, तर यावर आपण एक क्वेश्चन पेपर तयार केला आहे आणि त्या क्वेश्चन पेपरचं सॅम्पल क्वेश्चन पेपरचं आपण सोल्युशन या ठिकाणी पाहणार आहोत. जसा हा आपला 20 मार्काचा युनिट टेस्टचा पेपर आहे, त्याचप्रमाणे तुमच्या शाळेचा देखील असाच पेपर असणार आहे. म्हणजे प्रश्न वेगळे असतील, परंतु याचं स्वरूप जवळपास याच प्रकारचं असेल. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला काय करायचंय, हा व्हिडिओ व्यवस्थित पाहायचा आहे आणि अशा प्रश्नांचा तुम्हाला सराव करायचा आहे. ठीक आहे? तर एक सॅम्पल प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सोडवून घेतोय, तर ती आपण पाहूयात. पहा, क्वेश्चन नंबर 1 आहे, सजेस्ट ॲप्रोप्रिएट वर्ड्स. सजेस्ट ॲप्रोप्रिएट वर्ड्स फॉर द ब्लँक्स, म्हणजे फिल इन द ब्लँक्सचा प्रश्न आहे. 3 मार्क्सचा 3 आपल्याला फिल इन द ब्लँक्स आहेत. आपण या ठिकाणी पहिले जे 3 चॅप्टर आहेत सायन्सचे, तर त्यावर आधारित ही क्वेश्चन पेपर आहे. ओके. पहिला प्रश्न आहे त्याच्यामधला, एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रोड्युसेस अनदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम लाईक इटसेल्फ. धिस प्रोसेस इज कॉल्ड रिप्रोडक्शन. बघा, जे पहिल्या चॅप्टरमध्ये आपण लिव्हिंग थिंगच्या कॅरेक्टरिस्टिक्स पाहिल्यात, त्याच्यावर प्रश्न बनणार आहे. तर त्याच्यामधलीच एक कॅरेक्टरिस्टिक आहे रिप्रोडक्शन. दुसरा मेजरमेंट या चॅप्टरवरचा प्रश्न आहे, द एसआय युनिट ऑफ लेंथ. या ठिकाणी आपल्याला लेंथ विचारू शकतात, टेम्परेचर विचारू शकतात किंवा मास देखील विचारू शकतात. तर एसआय युनिट ऑफ लेंथ म्हटलं तर त्याचं आन्सर आहे मीटर. बरोबर. जर आपल्याला प्रश्न विचारला व्हॉट इज एसआय युनिट ऑफ मास, तर आपण आन्सर लिहायचंय किलोग्रॅम. बरोबर. त्यानंतर जर आपल्याला प्रश्न विचारला की एसआय युनिट ऑफ टेम्परेचर, तर काय लिहिणार मित्रांनो? तर लिहायचं एसआय युनिट ऑफ टेम्परेचर डिग्री सेल्सिअस नाहीये, तर हे केल्विन आहे. केल्विन हे एसआय युनिट आहे टेम्परेचरचं. पुढचा प्रश्न आहे, द मेथड ऑफ सेपरेटिंग हेवी अँड लाईट सबस्टन्सेस विथ द हेल्प ऑफ विंड. बघा, इथे एक शब्द आलाय विंड. हेवी आणि लाईट सबस्टन्सेस विंडचा उपयोग करून कोणत्या मेथडमध्ये सेपरेट केलं जातं, तर त्या मेथडचं नाव आहे विनोईंग. विनोविंग या मेथडने आपण हेवी आणि लाईट सबस्टन्सचं सेपरेशन करतो विथ द हेल्प ऑफ विंड. आता क्वेश्चन नंबर 1 मधला बी आहे, मॅच द फॉलोइंग पेअर्स. 2 मार्कचा हा आपल्याला प्रश्न आहे. यामध्ये काय करायचंय बघा, ग्रुप ए आणि ग्रुप बी चं मॅचिंग करायचंय. पहिला काय आहे त्याच्यामध्ये, नॉर्मल ह्युमन बॉडी टेम्परेचर. तर नॉर्मल ह्युमन बॉडी टेम्परेचर हे 37 डिग्री सेल्सिअस असते, हे आपल्याला माहिती पाहिजे. 100 डिग्री सेल्सिअस इथे एक ऑप्शन दिलाय, तर हे आहे बॉइलिंग वॉटरचं टेम्परेचर. कशाचं? बॉइलिंग वॉटरचं टेम्परेचर. आणि फ्रीजिंग वॉटर म्हणजे वॉटरचं फ्रीजिंग टेम्परेचर काय आहे असं जर आपल्याला विचारलं, तर ते 0 डिग्री सेल्सिअस आहे. काय ते? फ्रीजिंग टेम्परेचर, फ्रीजिंग ऑफ वॉटर.
कधी होतं म्हणजे आईस कधी होतो 0 डिग्रीला आणि बॉईल कधी होतं तर 100 डिग्री सेल्सिअसला आणि ह्युमनचं नॉर्मल बॉडी टेम्परेचर असतं 37 डिग्री सेल्सिअस आणि त्याच्यापेक्षा जास्त झालं तर आपल्याला काय येतो ताप येतो. ओके. आणि उरलं काय आता मॅग्नेटिक सबस्टन्स कोणतं आहे याच्यामधलं तर आयरन हे एक मॅग्नेटिक सबस्टन्सचं एक्झाम्पल आहे. आणखी कोणकोणते आहेत मॅग्नेटिक सबस्टन्सेस? आयरन आहे, त्याच्यानंतर कोबाल्ट आहे आणि निकेल देखील त्याचं एक्झाम्पल आहे. आयरन, कोबाल्ट, निकेल हे मॅग्नेटिक सबस्टन्सेसचे एक्झाम्पल्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूत आता. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे ट्रू ऑर फॉल्सचा क्वेश्चन आहे. त्यातला पहिला प्रश्न आहे द ॲक्युरेट टेम्परेचर ऑफ ॲन ऑब्जेक्ट कॅन बी डिटरमाइंड जस्ट बाय टचिंग इट. जर काय विचारलाय प्रश्न, जर आपण नुसतं टच केलं कोणत्याही गोष्टीला तर फक्त टच केल्यावर ॲक्युरेट टेम्परेचर आपल्याला कळतं का त्या गोष्टीचं? पाण्यात नुसता हात आपण बुडवला किंवा टच केलं पाण्याला तर त्याचं ॲक्युरेट किती डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे ते कळतं का? तर नाही कळत. दॅट्स वाय धिस स्टेटमेंट इज फॉल्स. म्हणून हे काय आहे? फॉल्स स्टेटमेंट आहे. बरोबर. मग राईट स्टेटमेंट काय आहे? तर ॲक्युरेट टेम्परेचर ऑफ ॲन ऑब्जेक्ट cannot be determined just by touching it. It can be determined by using what? कोणतं इन्स्ट्रुमेंट? थर्मोमीटर. जर आपल्याला कोणत्याही ऑब्जेक्टचं ॲक्युरेट टेम्परेचर मोजायचं असेल तर थर्मोमीटर यूज करावा लागतो. फक्त टचिंगने त्याचं टेम्परेचर मोजता येत नाही. सेकंड क्वेश्चन काय आहे त्याच्यामधला? द फिल्ट्रेशन मेथड इज यूज टू सेपरेट सॉलिड सबस्टन्सेस दॅट आर नॉट डिझॉल्व. फिल्ट्रेशन मेथड. फिल्ट्रेशन मेथड कशासाठी यूज केली जातं? काय सांगितलं इथं? यूज्ड टू सेपरेट सॉलिड सबस्टन्सेस दॅट आर नॉट डिझॉल्व. एखाद्या सबस्टन्समध्ये जर आपण उदाहरण घेतलं, एखाद्या सपोज पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये लाकडाचा भुस्सा आपण मिक्स करायचा प्रयत्न केला, कारण तो डिझॉल्व तर होणार नाहीये. परंतु जर प्रयत्न केला आणि त्या मिक्सचरला आपण त्यातनं लाकडाचा भुस्सा सेपरेट करायचा आहे तर फिल्ट्रेशन वापरू शकतो का? ऑब्वियसली वापरू शकतो आपण. ठीक आहे. म्हणून हे स्टेटमेंट ट्रू आहे. बरोबर. जर मित्रांनो, जर या ठिकाणी आपल्याला असा शब्द असला असता की डिझॉल्व होणारे सबस्टन्स असतील, द फिल्ट्रेशन मेथड इज यूज टू सेपरेट सॉलिड सबस्टन्स दॅट आर नॉट डिझॉल्व. नॉट डिझॉल्व म्हटलं तर फिल्ट्रेशन हे बरोबर आहे. पण जर डिझॉल्व सबस्टन्स असतील तर आपल्याला म्हणजे जर एखाद्या पाण्यामध्ये आपण मीठ मिक्स केलं, डिझॉल्व केलं किंवा साखर डिझॉल्व केली, तर ती सेपरेट कशी करायची? फिल्ट्रेशन करता येईल का? नाही करता येणार, कारण फिल्टर केलं तर ती साखर सुद्धा जी विरघळलेली आहे किंवा मीठ जे विरघळलेलं आहे ते पण त्या लिक्विड बरोबर जाणार. मग काय करायचं? मग त्याला दुसरी टेक्निक आहे, त्याचं नाव आहे इव्हॅपोरेशन. इव्हॅपोरेशन डिझॉल्व सबस्टन्सेसला सेपरेट करण्यासाठी आणि नॉट डिझॉल्व अनडिझॉल्व सबस्टन्सला सेपरेट करण्यासाठी फिल्ट्रेशन मेथड वापरायची. ओके. क्वेश्चन नंबर 2. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन वन सेंटेन्स. एकाच वाक्यामध्ये आपल्याला याचे आन्सर लिहायचे. 5 मार्क्सचा क्वेश्चन आहे. आपण एनी 5 सांगितलेले आहेत. आपण जे 6 आहेत तर ते 6 पूर्ण या ठिकाणी सोडवणार आहोत. व्हॉट इज जर्मिनेशन? याचा आन्सर आहे द प्रोसेस व्हेअर सीड इज planted and grows into new plant is called germination. Process where a seed is planted and grows into new plant is called as germination.
त्याच्यातला पुढचा प्रश्न आहे, डिफाईन मेटामॉर्फोसिस. मेटामॉर्फोसिस म्हणजे काय? द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लार्वा into an adult organism such as a tadpole that become frog is called metamorphosis. म्हणजे फ्रॉगचं जे लाईफ सायकल आपण पाहिलं त्याच्यामध्ये मेटामॉर्फोसिस म्हणजे काय, तर लार्वा टू अडल्ट फ्रॉग अशी जी डेव्हलपमेंट होती त्याला मेटामॉर्फोसिस असं म्हणतात. व्हॉट इज अ रेफरन्स पॉइंट इन मेजरमेंट? थर्ड क्वेश्चन आहे, ए फिक्स्ड पॉइंट or fixed point or a standard used to measure and compare qualities accurately. फिक्स पॉइंट आहे तिथून आपण मेजरमेंट त्याला स्टँडर्ड म्हणतो, तर त्याला फिक्स पॉइंटला काय म्हणायचं, तर रेफरन्स पॉइंट असं म्हणायचं. मेजरमेंटसाठी हा यूज केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच युनिट्स आर यूज टू मेजर टेम्परेचर? टेम्परेचर मेजर करण्यासाठी कोणकोणते युनिट्स आहेत, तर पहिलं युनिट आहे डिग्री सेल्सिअस आणि त्याचं यासा युनिट आहे केल्विन आणि डिग्री फॅरेनहाइट हे देखील एक युनिट आहे टेम्परेचर मोजण्यासाठी. व्हॉट आर द कंपोनंट ऑफ मिक्सचर? मिक्सचरचे कंपोनंट म्हणजे काय? ए मिक्सचर इज फॉर्म व्हेन two or more substances are combined together. जेव्हा two or more component एकत्र येतात तेव्हा त्याला मिक्सचर असं म्हणतात. क्वेश्चन नंबर 6, विच मेटल्स आर अट्रॅक्टेड टुवर्ड मॅग्नेट? म्हणजे मॅग्नेटिक मेटल्स किंवा मॅग्नेटिक सबस्टन्स कोणते? आपण पाहिला अगोदरच्या प्रश्नामध्ये आयरन, निकेल आणि कोबाल्ट हे काय आहेत, तर मॅग्नेटिक मटेरियल विच अट्रॅक्टेड टुवर्ड ए मॅग्नेट. नंबर 3 मध्ये गिव्ह सायंटिफिक रिझन्स किंवा डिफरन्शिएट असा मिक्स क्वेश्चन दिलेला आहे. पहिला प्रश्न आहे, डिफरन्शिएट ग्रोथ ऑफ प्लांट अँड ॲनिमल्स. ॲनिमल आणि प्लांटच्या ग्रोथमध्ये काय डिफरन्स आहे? ॲनिमल्स ग्रो ओनली फॉर ए स्पेसिफिक पिरियड. ॲनिमल फक्त स्पेसिफिक पिरियडसाठीच ग्रो होतात. whereas plants continue to grow as long as they are alive. म्हणजे ॲनिमल्सची जी शरीराची वाढ आहे तर ती एका पर्टिक्युलर त्याच्या एज पर्यंत होते, परंतु जोपर्यंत प्लांट जिवंत आहे तोपर्यंत त्याची ग्रोथ होतच राहते. हा ग्रोथ मधला प्लांट आणि ॲनिमल्स मधला डिफरन्स आहे. Question number 2, why is there a need of standard measurement? Need for standard measurement. Standard tools are necessary because non-standard methods like hand spans or foot steps vary from person to person, leading to inaccurate results. Therefore, standard units are necessary. Standard units ensure consistency. So, there a need for a standard measurement tools. Question number 3, difference between sedimentation and decantation. Sedimentation आणि decantation मध्ये काय फरक आहे? Sedimentation म्हणजे काय? Heavy insoluble solid particle settle at the bottom of liquid. याला म्हणायचं sedimentation. ज्यावेळेस लिक्विड मधल्या हेवी पार्ट जो डिझॉल्व झालेला नाहीये तो सेटल होतो त्याला म्हणायचं सेडिमेंटेशन. आणि डिकॅन्टेशन म्हणजे काय? त्याच्या पुढची स्टेप आहे स्लोली पोरिंग आउट द लिक्विड आफ्टर द सॉलिड्स हॅव सेटल. म्हणजे सॉलिड सेटल झाल्यानंतर वरचा जो लिक्विड पार्ट आहे तो स्लोली ओतायचा दुसऱ्या भांड्यामध्ये, याला म्हणायचं डिकॅन्टेशन. क्वेश्चन नंबर 4 त्याच्यातला पहिला, डिस्क्राइब द प्रोसेस ऑफ ऑब्टेनिंग सॉल्ट फ्रॉम सी वॉटर. प्रोसेस ऑफ ऑब्टेनिंग सॉल्ट फ्रॉम सी वॉटर. सी वॉटर पासून सॉल्ट कसं मिळवायचं? तर यामध्ये काय सांगितले बघा, पहिला पॉइंट आहे सी वॉटर इज कलेक्टेड इन
shallow ponds called salt pans. ज्यावेळेस समुद्राला भरती येते त्यावेळेस सॉल्ट पॅन मध्ये ते पाणी भरून घ्यायचं. थ्रू द प्रोसेस ऑफ इव्हॅपोरेशन ड्रिवन बाय सोलार एनर्जी, सूर्याच्या एनर्जीने जे काही इव्हॅपोरेशन होणार आहे ते होऊन द्यायचं. द वॉटर टर्न्स इन टू व्हेपर, वॉटरची व्हेपर होते आणि ते जातं निघून. थर्ड स्टेप मध्ये काय होतं, द सॉलिड सॉल्ट इज लेफ्ट बिहाइंड इन द पॅन अँड इज देन कलेक्टेड. आणि खाली काय राहणार आहे मग, जे त्याच्यात डिझॉल्व सॉलिड्स म्हणजे सॉल्ट आहे तर ते त्याच्यामध्ये राहतं आणि मग ते घेतलं जातं आणि नंतर ते काही प्युअर नसतं लगेच, तर त्याला मशीन्समध्ये इंडस्ट्रीमध्ये त्याला काय जाऊन प्युरिफिकेशन केलं जातं आणि मग पॅकेजिंग केलं जातं. ओके, हे झालं प्रोसेस ऑफ ऑब्टेनिंग सॉल्ट फ्रॉम सी वॉटर. नाउ नेक्स्ट इज एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आता इथं पहिल्या चॅप्टरचा अतिशय महत्वाचा प्रश्न, लिव्हिंग बीइंग्सच्या किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या कॅरेक्टरिस्टिक्स सांगायच्यात आपल्याला. पहिलं आहे ग्रोथ, increase in size and development of body, nutrition, needing food and water for energy, respiration, taking in oxygen and releasing carbon dioxide, excretion, removing waste product from the body, reproduction, producing new organism of the same kind, आणि रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय म्हणजे सेन्सिंग अँड रिॲक्टिंग टू द सराउंडिंग. Question number 4चं थर्ड क्वेश्चन, हाऊ डू यू मेजर द टेम्परेचर ऑफ सबस्टन्स करेक्टली युजिंग लॅबोरेटरी थर्मोमीटर. म्हणजे थर्मोमीटरचा वापर करून आपण टेम्परेचर करेक्टली कसं मेजर करू शकतो याचं आपल्याला या ठिकाणी एक्सप्लेनेशन द्यायचं. ओके, तर करेक्ट मेथड मेन्शन करायची. त्याच्यामध्ये काय काय पॉइंट्स लक्षात ठेवायचं ते आपण इथं पाहूया. द बल्ब ऑफ थर्मोमीटर must be completely immersed. Bulb of thermometer हा completely immersed in the substance पाहिजे. The thermometer should be held vertically, म्हणजे एकदम सरळ व्हर्टिकली, स्लांटिंग नाही तर व्हर्टिकली असा थर्मोमीटर होल्ड करायचा आहे. The bulb should not touch the bottom or sides of the container. तो बल्ब साईडला किंवा बॉटमला त्या कंटेनरच्या टच झाला नाही पाहिजे. इमर्स कुठं झाला पाहिजे, फक्त सबस्टन्सला त्याच्या मिडल पर्यंत. द रीडिंग शुड बी टेकन ॲट आय लेवल टू अवॉइड ऑब्झर्वेशन एरर. म्हणजे त्या थर्मोमीटर मधलं रीडिंग पाहताना पण आपली आय लेवल एक्झॅक्टली समोर पाहिजे त्या रीडिंगच्या. ओके, तर ही आहे करेक्ट मेथड. दिस इज द करेक्ट मेथड for measurement of temperature of any substance correctly with using laboratory thermometer. स्टुडंट्स, एकदा पूर्ण प्रश्नपत्रिका देखील तुम्ही पाहून घ्या. युनिट टेस्ट 1 जनरल सायन्स क्लास 6 चॅप्टर 1 to 3 20 मार्क्सचं क्वेश्चन पेपर आहे. क्वेश्चन 1 ए फिल इन द ब्लँकचा क्वेश्चन आहे. त्यानंतर क्वेश्चन 1 मधला बी मॅच द फॉलोइंग पेअर्स आहे. त्याच्यानंतर ट्रू ऑर फॉल्सचा प्रश्न आहे आणि पेज नंबर 2 वरती हे बघा, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन आहे इन वन सेंटेन्स. व्हॉट इज जर्मिनेशन, डिफाइन मेटामॉर्फोसिस, व्हॉट इज रेफरन्स पॉइंट इन मेजरमेंट, which units are used to measure temperature, what are the component of mixture, which metals are attracted toward magnet. आता इथं सायंटिफिक रिझन आणि डिफरन्शिएटचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे डिफरन्शिएट बिटवीन ग्रोथ ऑफ प्लांट अँड ॲनिमल्स, वाय इज देअर नीड फॉर अ स्टँडर्ड मेजरमेंट टूल्स, हा एक प्रश्न आहे. एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन सेडिमेंटेशन अँड डिकॅन्टेशन, असा एक पुढचा प्रश्न आहे. आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये ब्रीफ आन्सर करायचा आहे. डिस्क्राईब द प्रोसेस ऑफ ऑब्टेनिंग सॉल्ट फ्रॉम सी वॉटर. त्यानंतर एक्सप्लेनिंग द कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. थर्ड क्वेश्चन, हाऊ डू यू मेजर द टेम्परेचर ऑफ सबस्टन्स करेक्टली युजिंग लॅबोरेटरी थर्मोमीटर. अशी ही युनिट टेस्टची क्वेश्चन पेपर आहे. ओके,
चला थँक भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.